पण भाग्यवंत सरांना आपण पाहतोय गेमला. चला मॅचला सुरुवात होते. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. आणि बरोबर 10 वाजून 4 मिनिटांमध्ये तुमचा पहिला बॉल पडलाय. गेम इज ऑन. पहिलाच बॉल स्ट्रेट बॅटने प्रहार केलाय. लोंगांच्या दरम्यान क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल जी कंप्लीट होईल. आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलकाचा श्रीगणेश होतोय. आणि एक या धावेवर आपण पाहतोय. तर ऑन स्ट्राईकला आपण सध्या अमोलला पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला सनीला पाहतोय, ज्यांनी पहिल्या बॉलवर संघाचा श्रीगणेशा करून दिलाय. ओहो, पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर कडे बॉल ट्रॅव्हल होते आणि बॉल गेलाय दन 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 करीत सीमारेषा पार आलाय. अमोलेच्या बॅट मधनं भव्य चौकार. जबरदस्त सुरुवात आणि जबरदस्त फटका जो मात्र अमोल याच्या बॅटमधनं आपण आपल्याला इथे पाहायला मिळाला. आणि नक्कीच जेव्हा जेव्हा मात्र आपली टीम संकटात असते तेव्हा मात्र नक्कीच अमोल आपल्या संघासाठी संकट मोचकची कामगिरी करत असतो. ऑन साईडला डीपमध्ये प्रोटेक्शन सेट आहे. आणि नक्कीच तोपर्यंत एक सिंगल जी मात्र कंप्लीट झाली. आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक 6 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. गोलंदाजी ट्रॅकवर भावड्याला पाहतोय. सध्या आतापर्यंत पहिला बॉलचा विचार केला. पहिल्या बॉलमध्ये एक धाव गरज, त्यानंतर चौकार, त्यानंतर एक धाव. पुन्हा एकदा स्टेट बॅटने लोंगांच्या दरम्यान क्षेत्ररक्षक येतोय बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत दुसरी धाव देखील इथे पूर्ण होईल. आणि डेफिनेटली 2 धावा इथे कंप्लीट झाल्या. आणि 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक पुढे सरकतोय. एका अनुषंगाने विचार केला तर ज्या पद्धतीची सुरुवात आपल्या संघाला हवी होती ती सुरुवात नक्कीच करून देताना 2 बॅटर अमोल आणि सनी, कारण की कोरावले संघाचा जर विचार केला तर एक जबरदस्त फलंदाजी त्यांच्याकडे आपण सातत्याने पाहत असतो. आणि त्या टीम समोर जर एखादा टार्गेट सेट करायचा असेल तर नक्कीच अमोल आणि सनी या जोडीला एखादी मोठी पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल, यात काही शंका नाही आहे. तर नक्कीच आमचे साथी समालोचक मित्र राजेशजी मुकणे सर इथे उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत. यावेळेस फटका देखना, बॉल गेल्या बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय भव्य चौकार. तर नक्कीच धावसंख्या पुढे सरकते 12 या आकड्यावर. सनी, हो हो, इथे घडलंय काय? आणि नक्कीच नो +4 नशिबाचा पंजा. प्रयत्न करतोय पण यश इथे संपादन होत नाहीये. हो हो, चांगला बॉल, वेगवान बॉल होता आणि नक्कीच ऑन साईडला खेळायचा प्रयत्न केला होता. आणि नक्कीच अशा पद्धतीने एक धाव बाईकच्या स्वरूपात मात्र पाहायला मिळाली. आणि धावफलक 18 या आकड्यावर. पाहता पाहता एका ओव्हरचा खेळ झाला समाप्त. एका ओव्हरमध्ये तब्बल टीमच्या स्कोर कार्डचा जर विचार केला तर 18 या आकड्यावर. सध्या चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल आणि त्याच पद्धतीची कामगिरी या मॅचमध्ये सध्याच्या घडीला अमोल आणि सनी करताना आपण पाहतोय. आतापर्यंत जर विचार केला तर नक्कीच सनी ज्याच्या बॅटमधनं 5 बॉल आणि 7 धावांची खेळी आपण पाहिली. आणि त्याच अनुषंगाने विचार केला तर अमोल देखील 2 बॉल आणि 5 धावांची खेळी त्याच्या बॅटमधनं आपण पाहतोय. 18.00च्या सरासरीने ही धावगती सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू आहे. बॅटिंग टीम स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान कान्होळ या संघाची. पहिलाच बॉल फुल टॉस ऑन साईडला आणि तिथे क्षेत्ररक्षक
चांगलं फिल्डिंगची मात्र पाहायला मिळाली ऑन साईडला डीपमध्ये आणि तोपर्यंत 2 धाबा इथे कंप्लीट झाल्या आणि या 2 धाब्यांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय ते मात्र 20 या आकड्यावर. भावेश गोलंदाजी ट्रॅकवर क्रमांक 2च्या षटकामध्ये आलाय आणि नक्कीच विश्वास संपादन केलाय कॅप्टनने. त्याच पद्धतीची कामगिरी इथे करेल का प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. ओहो इथे नक्कीच क्विक सिग्नल पंचांचा आणि नक्कीच बॉलला फेकून दिलाय. नो प्लस आलाय भव्य चौकार. ओके DRH ची मागणी म्हणजेच ओके षटकार कन्फर्म सिक्सर ओके. तर नक्कीच थोडंसं इथे स्ट्रगल करताना गोलंदाजी करण्यामध्ये जय भोलेनाथ कोरावले संघाला आपण पाहतोय. कारण की आतापर्यंत जर विचार केला तर थोडीशी गोलंदाजी खराब पाहायला मिळाली. ओहो पुन्हा एकदा स्टेट बॅटने प्रहार केला लोंगाच्या दरम्यान क्षेत्ररक्षक येतो बॉल पर्यंत पोहोचतो तोपर्यंत एक सिंगल दुसऱ्या धावेचा इथं प्रयत्न असेल आणि नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण. फ्रीडचा बॉल होता संधी निर्माण झाली होती बॅटर सनीकडे आणि नक्कीच प्रयत्न चांगले केले होते पण प्रयत्नांना यश इथे संपादन झालं नाही. तरी देखील 2 धावा अंकित होता टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्याचा जर विचार केला तर 29 या आकड्यावर. जबरदस्त कामगिरी फलंदाजी करणार टीमची आपण पाहतो सध्याच्या घडीला. ओहो यावेळेस बिग हिट आणि पाहावं लागेल फटका बसलाय क्षेत्ररक्षक याला बॉलवर आणि कोणती चूक करत नाहीये आणि विकेटचं पतन. फार मोठी विकेट पहिल्या गडी बाद होताना पहिल्या गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये. गोलंदाजावर आणि चांगलं विश्वास सातत्याने ऑन साइडला बॉलला इथे पाहूया कलेक्ट केला बॅट आणि बॉलचा संपर्क व्यवस्थित झालाय आणि बॉल गेला एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय भव्य चौकार. तर नक्कीच मित्रांनो कारण की 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटके कव्हर करायचे. ओहो इथे चांगला बॉल चांगली लाईन चांगला टप्पा सध्याच्या घडीला आणि नक्कीच पुन्हा एकदा कमबॅक विचार केला तर भविष्य गोलंदाजाचं तर पहिल्या बॉलवर 2 धाबा खर्च केल्या होत्या त्यानंतर नो बॉल त्यानंतर एक पुन्हा एकदा दुहेरी धाव त्यानंतर विकेट त्यानंतर पुन्हा एकदा 4 धावा आणि पुन्हा एकदा एक डॉट बॉल आपण पाहतोय. हो पुन्हा एकदा ऑन साइडला केलायचा प्रयत्न केला होता शॉट फाईनली एकदा क्षेत्ररक्षणला जवाब मोहन होता तिथे आणि चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्याच्याकडनं पाहायला मिळालं. अशा पद्धतीने पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 2 ओव्हरमध्ये तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचले 34 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात. आतापर्यंत जबरदस्त कामगिरी
संघाचं आणि नक्कीच चांगली सुरुवात जी मात्र आपल्या संघाला देखील करून दिली. अशा पद्धतीने विचार केला 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांमध्ये धावसंख्येचा विचार केला 34 या आकड्यावर एका विकेटच्या मोबदल्यात आत्तापर्यंत जबरदस्त ज्या पद्धतीची सुरुवात हवी होती आपल्या टीमला म्हणजेच बॅटिंग करत असताना स्वर्गीय रुपेशदादा कंटे प्रतिष्ठान कान्होळे या संघाला त्याच पद्धतीची सुरुवात नक्कीच ची मात्र पाहायला मिळाली बॅटिंग करणाऱ्या टीमची. कारण की ज्या पद्धतीने विचार केला तर नक्कीच कोरावळे संघाकडे देखील चांगली फलंदाजी आपण पाहतो. सातत्याने मुरबाड टेनिस क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा दबदबा ज्या दोन्ही टीमने केल्यात आणि नक्कीच आजच्या दिवसामध्ये म्हणजे महाविकास आघाडी चषकामध्ये आज अंतिम दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये त्यांची भेट म्हणजेच गाठ पडले आणि नक्कीच हाय व्होल्टेज ड्रामा आपल्या भेटीला आला यात काही शंका नाही आहे. क्रमांक 3चं षटक मार्गस्थ असेल आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये आकाश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. चला नेक्स्ट मॅच. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळलाय डीप मध्ये प्रोटेक्शन सेट आहे तोपर्यंत नक्की थोडी फिल्डिंग खराब पाहायला मिळाली त्यानंतर पुन्हा एकदा बॅकअप चांगलं पाहायला मिळालं आणि नक्कीच अशा पद्धतीचं बॅकअप हवंय. क्रिकेटमध्ये ताळमेल संतुलन नक्कीच आणि एक बॅलन्स खूप महत्त्वाचा असतो आणि तो नक्कीच कॉल देखील आपण या मॅचमध्ये पाहिला. नेक्स्ट मॅच रावगा संघाचा कॅप्टन आणि देवपे संघाचा कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी रिपोर्टिंग करायचे प्लीज. यावेळी अपील केली होती पंचांकडे. पंचांवर देखील इथे नक्कीच प्रेशर टाकायचं काम केलं होतं ते नक्कीच पंचांनी चांगल्या पद्धतीचा निर्णय दिला. कोणतीही दाद दिली नाही आहे. चांगला बॉल आणि नक्कीच हा डॉट बॉल आपण पाहतोय. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर आलाय आणि सध्याच्या घडीला विचार केला तर कमबॅक करायचं आपल्या संघासाठी त्याच पद्धतीची कामगिरी सध्या करतोय. गुड बॉलिंग जबरदस्त जबरदस्त बॉल. आणखीन एक डॉट बॉल आपण पाहतोय. या पद्धतीची कामगिरी करायची होती तीच कामगिरी करताना या मॅच मध्ये आकाशला आपण पाहतोय आपल्या संघासाठी चांगला एफर्ट या मॅच मध्ये देताना आपल्या संघाला कमबॅक करून द्यायचे त्याच अनुषंगाने विश्वास संपादन केला होता आणि नक्कीच सध्याच्या घडीला विश्वासाला सातत्य देण्याचं काम करतोय. ऑन साइडला फटका बसलाय सागर येतोय आणि नक्कीच कोणतीही चूक नाहीये आणि नक्कीच आणखीन एक गडी तंबूच्या आसराला जाताना या मॅच मध्ये स्वर्गीय रुपेशदादा प्रतिष्ठान या संघाला लागणारा दुसरा धक्का. तर नक्कीच आत्तापर्यंत जर विचार केला तर कोरावळे संघाचा तर 14 मिनिटे ऑलरेडी तुम्ही यूज केले आहेत तर 1 मिनिटामध्ये तुम्हाला 2 बॉल कव्हर करावे लागतील नाहीतर तुम्हाला 38 सर्कलच्या आतमध्ये एक प्लेयर घ्यावा लागेल. ओहो इथे काय घडले पुन्हा एकदा पंचांकडे अपील केले आणि नक्कीच पंचांनी कोणती दाद दिली नाहीये. अशा पद्धतीने विचार केला तर नक्कीच शेवटचा बॉल असेल. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधला क्रमांक 3च्या षटकामध्ये आकाश जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी करताना ज्या नक्कीच विचार केला तर कमबॅक करून द्यायचं होतं आपल्या संघाला आणि त्याच अनुषंगाने विश्वास संपादन केलं होतं आणि नक्कीच जबरदस्त कामगिरी आपल्या संघासाठी. शेवटचा बॉल ऑन साइडला फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय आणि बॉल गेला धन करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. आकाशाच्या बॉलवर शेवटच्या बॉलवर चौकार.
बरोबर 15 मिनिटाच्या आतमध्ये नक्कीच तुम्ही 3 षटकं इथे कव्हर केली. गुड बॉलिंग आणि चांगली आकाशाचं कौतुक करावं लागेल, कारण की चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून ते पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त एक विकेट घेऊन 6 धावा खर्च केल्या. गुड बॉलिंग. क्रमांक 4चं षटक इथे मार्गस्थ असेल आणि नक्कीच आमचे परम मित्र मोहन गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. डौकऱ्याचा गोलंदाज. पहिलाच बॉल आणि नक्कीच पहिलाच बॉल. चांगली लाईन, चांगला टप्पा आणि नक्कीच ज्या पद्धतीने टप्पा शोधला त्याच पद्धतीची कामगिरी आता पुढील 5 बॉलवर करेल का गोलंदाज मोहन. रेडी रा प्लीज. टॉस साठी रिपोर्टिंग करायचे. ओहो, यावेळेस फटका दमदार, फटक्यामध्ये ताकद आणि या शेवटच्या मोमेंटला घडलंय काय आणि नक्कीच विकेटचा पतन. अगदी क्षेत्ररक्षकाला शोधून काढले की काय आणि नक्कीच हा कॅच पकडला गेला. पहिला बॉल डॉट, त्यानंतर आलेली विकेट. गुड बॉलिंग. कमबॅक. जर विचार केला ना सर, तर पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला तर नक्कीच असं वाटलं होते की या मॅच मध्ये एखादा खूप मोठा टार्गेट किंवा या 4 षटकामध्ये एखादा मोठा टार्गेट नक्कीच सेट होईल. पण त्या अनुषंगाने पुन्हा एकदा क्रमांकामध्ये आकाश गोलंदाजी ट्रॅकवर आला आणि जणू काही या मॅच मध्ये नक्कीच आपल्या संघाला कमबॅक करून दिलं. हो, स्टेट बॅटने पुन्हा एकदा प्रहार केलाय आणि नक्कीच एक धाव इथे कंप्लीट झाली. टीम मध्ये प्रोटेक्शन सेट होतं तोपर्यंत नक्कीच एका धावावर इथे समाधान मानावं लागलं आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 41 या आकड्यावर. अजूनही मात्र 3 बॉल शिल्लक असतील. मोहन गोलंदाजी ट्रॅकवर. गुड बॉलिंग. ओहो, पुन्हा एकदा इथे परफेक्ट मिळालं होतं बॅट. बॉलला फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. A1 क्वालिटीचा मॅक्झिमम पॉवरफुल, इट इज ब्युटिफुल. भव्य षटकार. धावफलक 47 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. ओहो, पुन्हा एकदा स्टेट बॅटने प्रहार केलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवायचा प्रयत्न केला आणि जबरदस्त कामगिरी मोहनने केले. एक धाव तर कंप्लीट आणि नक्कीच यावेळी चुकीच्या कॉलचा शिकार होताना रनआउटची विकेट. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला या मॅच मध्ये जाताना. या इनिंग मधला शेवटचा बॉल असेल, अंतिम बॉल असेल. मोहन चांगली कामगिरी आपल्या संघासाठी करताना पहिली आपण जबरदस्त गोलंदाजी देखील पाहिली मोहनची. शेवटचा बॉल आणि या नक्कीच पुढे सरसावत खेळायचा प्रयत्न केला होता आणि नक्कीच सागर कोणती चूक करत नाहीये. आणखीन एक गडी तंबूच्या आसराला या मॅच मध्ये. पाहता 4 षटकांचा खेळ झाला समाप्त आणि या 4 षटकांमध्ये धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच 48 या आकड्यावर आणि नक्कीच 24 बॉल 49 धावांचं टार्गेट जे सेट केलंय बॅटिंग करणारी टीम. म्हणजेच आता फिल्डिंग करणारी टीम होती आणि आता बॅटिंग करेल म्हणजे जय भोलेनाथ कोरावळे संघ. 49 धावांचं टार्गेट सेट केलंय. तर नेक्स्ट मॅच कडे आपण जातोय टॉससाठी. रावगाव संघाचा कॅप्टन आणि देवपेश संघाचा कॅप्टन, दोन्ही संघाचे कॅप्टन विनंती असे रिक्वेस्ट असेल की लगेच टॉस का बॉक्स मध्ये येऊन इथे उपस्थित राहायचे प्लीज. देवपेश संघाचा कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सरचे स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर रावगाव संघाचा कॅप्टन ओके ते देखील इथे उपस्थित आहेत.
आणि त्यांचं सुद्धा करूया वेलकम सर स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर नक्कीच आमचे परम मित्र आणि या मुरबाड तालुक्याला लागलेला एक गोड आवाज म्हणजेच राजेश मुकणे सर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कॉल इथे संपन्न होत आहे. आणि नक्कीच देवपे संघाने नाणेफेकी जिंकून इथे प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले. इन्व्हाइट ओके डिसिजन पेंडिंग आहे स्वारी. नक्कीच नुकताच झालेला पाटगावकर चषक आणि त्या पाटगावकर चषकाचा चॅम्पियन म्हणजेच देवपे संघ. आणि नक्कीच आज इन ॲक्शन मध्ये आपण महाविकास आघाडी या चषकामध्ये खेळताना त्यांना पाहणार आहोत. तर चला फिल्डिंग सेट करा प्लीज. 15 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला 3 षटके कव्हर करावे लागतील याची आजच्या दिवसामध्ये सर्व खेळणाऱ्या संघाने इथे नोंद घ्या प्लीज. आणि ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये याची सर्वांनी नोंद घ्या, कारण की आजचा दिवस क्रमांक शेवटचा आहे आणि आजच्या दिवसामध्ये भरपूर सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. तर नक्कीच त्या अनुषंगाने विचार केला तर ड्रिंक्स ब्रेक होणार नाहीये. प्लीज तुमचं सहकार्य आम्हाला अमूल्य राहील यात काही शंका नाहीये. सर्व संघाने वेळेवर इथे उपस्थित राहा. याच्या पुढील मॅच असेल भार्गव 11 साजई आणि त्यांना फाईट करेल शेलारी संघ. आणि चौथा क्रमांकाचा मॅच असेल बांदिवली त्यांना फाईट करेल भुवन संघ. तर सर्व संघांना विनंती असेल जरा ऑनलाईनच्या माध्यमातून जोडले असतील आमच्या सोबत तर प्लीज सर्वांना विनंती असेल वेळेवर उपस्थिती राहणे हीच विनंती आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल मुरबाड टेनिस क्रिकेट म्हटलं की नक्कीच त्यांच्या वाहिनीशिवाय म्हणजेच ती कोणती स्पर्धा पूर्ण होत नाही. आणि नक्कीच आज देखील महाविकास आघाडी चषकामध्ये ते दाखल झालेत. आणि नुकताच एक मुरबाडमध्ये नामांतिक स्पर्धा म्हणजेच भगवा चषकामध्ये देखील आज लाईव्ह टेलिग्राफ त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि नक्कीच त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. तर जसं पहिलं सत्र इथे कंप्लीट झालं आणि 49 धावांचं टार्गेट सेट केलंय. हे 49 धावांचं टार्गेट सेट होईल की डिफेंड होईल हे ऐकण्यासाठी जाऊया आमचे परम मित्र प्रेमाचे आपुलकीचे म्हणजेच राजेश मुकणे सर. एक मुरबाड तालुक्याला लागलेला गोड आवाज आणि एक अगदी विचार केला तर टॅलेंटेड समालोचक म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली असे राजेश मुकणे सर. तुम्ही मॅच ऑन पंचांचा हिरवा कंदील येतोय. 49 धाव्यांचं टार्गेट हा या मॅच मध्ये जे बोले ना स्पोर्ट्स कोरावले क्रिकेट संघाला. दुसऱ्या डावाला सुरुवात होती या. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वाद साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. 14 विद्या 64 कलेचा अधिपती दाता बापा गणराला नमन करून त्याचबरोबरीनं महाराष्ट्राचे नाही अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती त्यांना देऊ या स्पर्धेच्या वतीनं त्रिवार मानाचा मुजरा. त्याचबरोबरीनं आदिवासी आद्य क्रांतिकार राघोजी बांगरे बिरसा मुंडा यांना विनम्र अभिवादन करून समालोचन कक्षामधून करतो मी राजेश मुगणे आणि तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. दुसऱ्या डावाला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल आला डॉट आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर देवपे संघानं टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर बॅटिंगचा निर्णय इथे फटका चांगला आहे. चेंडू एका टप्प्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर. महाविकास आघाडी चषक चौकार. दुसऱ्या बॉलवरती आक्रमण केलं जातं. प्रकाशच्या बाडमधून हा दर्शनीय दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिलाय. फटका चांगला बॅकफुट वरती ऑन साइडला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारानंतर ठोकलाय प्रकाशनं हा षटकार. सुरुवात चांगली झाली. दुसऱ्या डावामध्ये जे बोलण्यात स्पोर्ट्स कोरावली या संघाची इथे 49 धावा बनवायच्या. ओहो हो स्लॉट मध्ये 1 मोर. फटका फसला की काय, परंतु चेंडू जर आपण पाहिला तर बाउंड्री लाईनच्या आत की बाहेर. आत आहे. एका टप्प्यानंतर 4 धावे साडी फरार. चौकार.
दुसऱ्या डावाला खऱ्या अर्थानं विस्फोटक दर्जानं सुरुवात केली आहे. प्रकाश अर्थात भावड्याच्या बाडमधून मोठे फटके येत आहेत. पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर गिअर चेंज करत असताना कमालीची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. सुधीवरती आक्रमण केलं जात आहे वारंवार. सुधीरचा हा बॉल स्लॉट मध्ये आता काऊ कॉर्नर रिझन निवडलाय बॅटर प्रकाशनं. वन मोर बिग हिट, चेंडू सीमा पार, महाविकास आघाडी चषक ठोकलाय हा षटकार. हो, कमालीची बॅटिंग जी मात्र पेश केली जाते, जिथे पहिला बॉल डॉट आला आणि त्यानंतर भावड्याची धावा. स्लोवर वन, इथे गतीमध्ये परिवर्तन, शेवटचा फेकला डॉट बॉल. पहिला षटकाचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झाला. दुसऱ्या डावामध्ये टीम जर आपण पाहिली तर जय भोलेनाथ स्पोर्ट्स कोरावले हा संघ 49 धाव्यांचा पाठलाग करतोय. मेंढेंडरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवल्या 20-20. बरोबरीनं सकाळच्या सत्रामध्ये आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित मान्यवर सन्माननीय आनंदा दादा बांगर, त्याचबरोबरीनं संदीप दादा मोपे, त्याचबरोबरीनं मोतीराम दादा मुरबाडे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष सहस्नेह हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 20 आणि खऱ्या अर्थानं 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये अजून 29 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. जीतू धुमाल आपण हा फलंदाज पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती. बॅटिंग लाईनअप खऱ्या अर्थानं चांगला आहे टीम जय भोलेनाथ स्पोर्ट्स क्लब कुरावली या संघामध्ये. अजून सागर शिंगोळेचं येणं बाकी. आकाश शिंगोळे देखील आहे. टीडी हा फलंदाज आपण पाहता वारंवार ओपन करतो, परंतु यावेळेस त्याला देखील थोडं मागं ठेवलं, कारण इथून 49 धावा बनवायच्या होत्या. रणनीती स्पष्ट झाली होती की प्रत्येक बॉलवरती आक्रमण करायचं. पहिलाच बॉल जीतू धुमालसाठी फसलाय आणि पहिला धक्का लागत असताना या मॅच मध्ये फलंदाज जीतू धुमाल बाद. पहिल्याच बॉलवरती सफलता आपल्याला पाहायला मिळते. बॅकफुटवरती गेले ती स्वतःसाठी जागा बनवली, त्यानंतर बॅटचा फेस ओपन केला बॅटर जितू धुमालनं. हवं तसं टायमिंग जुळलं नाही. एक चांगला झेल काऊ कॉर्नर रिझन मध्ये टिपला जातो. हा पहिला धक्का. दुसऱ्या डावात बॅटिंग करत असताना जय भोलेनाथ स्पोर्ट्स क्लब कोरावले हा क्रिकेट संघ. नवीन फलंदाज इंटर झालाय सागर शिंगोले, विस्फोटक दर्जाचा बॅटर. कोरावले संघाची रणमशीन, कोरावले संघाचा पॉवर हाऊस. जेवढी नावं देऊ ना तेवढी कमी आहे त्या फलंदाजासाठी. प्रकारचा हा बॉल लाईन खराब आहे, ऑफस्टिकला मिस केला जात आहे. एक अतिरिक्त धाव खात्यामध्ये ऍड होईल टीमची टोटल. जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा आहेत 21 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती प्रकाशला सफलता मिळाली. त्यानंतर नवीन फलंदाज दाखल झालेत सागर शिंगोळेला आपण पाहताय. आणखीन एक व्हाईट बॉल. बॅक टू बॅक हा दुसरा व्हाईट बॉल जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा येत आहेत आणि खऱ्या अर्थानं 2 व्हाईट बॉलवरती धावफलक 22 धावसंख्येवरती जाऊन पोहोचला. अजूनही 27 धाव्यांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. बॉल शिल्लक असतील 17. प्रकारचा हा बॉल फटकाईचा पाहिला तर फसलाय. चेंडू हवे डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न त्यानं केला, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर. चेंडू डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. सागर शिंगोलेचा तडाखा, चेंडू सीमा पार. सव्वीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. फलंदाज तयार होतोय स्ट्रायकिंग एंडवरती. सागर याच्या बॅटमधून चौकार आपण पाहिलाय. प्रकारचा हा बॉल इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हरला हा फटका सजवला. सिंगल आली तोपर्यंत बॉलवरती खेळ क्षेत्ररक्षक देखील पोहोचला आणि पाहता पाहता या बॉलवरती सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. टीमची टोटल जाऊन या पुढे जाईल 27 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. अजूनही 22 धाव्यांची गरज हा सामना इथून जिंकण्यासाठी.
प्रकाश येतात अर्थात भावडा ज्यानं पहिल्या ओव्हरमध्ये धुमाकूल घातली होती तो फलंदाज ट्रॅकिंग एंडवरती तयार. प्रकाशचा हा बॉल व फुल टॉस फटका चांगला आहे. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक धाव या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळेल नाही. सिंगल रन जी मात्र येते ज्या बॉलवरती टीमची टोटल सिंगलच्या मदतीनं पुढे जाऊन पोहोचली ती 28 अर्थात 28 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रकाशचा फुल टॉस बॉल फटका सागर शिंगोळेचा. चेंडू थांबणार नाहीये. फ्लॅट फास्ट अँड फ्युरियस इट्स आउट ऑफ द पार्क. चेंडू सीमा पार षटकार. फटका दमदार चेंडू विचार आपण केला तर 6 धावेसाठी इथे फटका चांगला. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आखी देते. एक धाव या बॉलवरती येताना पाहायला मिळते. थोडे फंबल झाले. फेकी थोडीशी डिले येताना आपल्याला पाहायला मिळते. पाहता पाहता सिंगलला केलं डबलमध्ये कन्वर्ट. 2 षटकांचा वाजवी खेळ मित्रांनो समाप्त झाला जिथे 49 धावांचा पाठलाग करते टीम जय भोलेनाथ स्पोर्ट्स क्लब कोरावले. आतापर्यंत धावांचा विचार आपण केला तर जाऊन पोहोचला तो तब्बल 36 या धावसंख्येवरती. 12 बॉलमध्ये 13 धाव्यांची गरज. चार षटकांची ही लढत आपण पाहताय. पहिल्या डावामध्ये खऱ्या अर्थानं चांगली बॅटिंग राहिली होती जिथे जर आपण पाहिलं तर स्वर्गीय रुपेश दत्ता प्रतिष्ठान कान्होल या संघाची 48 धावा बनवल्या होत्या. खऱ्या अर्थानं 12.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये मेंटेन ठेवली होती. फायटिंग स्कोर उभा केला होता परंतु पहिल्या ओव्हरमध्ये दुसऱ्या डावामध्ये जर आपण पाहिलं प्रकाश गेला मैदानाच्या आतमध्ये. प्रकाशच्या बाटमध्ये 2 षटकार 2 चौकार त्यावरती फिनिशिंग टच देत असताना सागर शिंगोळे दाखल झाले आणि सागर शिंगोळेच्या बाटमधून देखील मोठे फटके आपण पाहिलेत. इक्वेशन आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 13 धाव्यांची गरज. निर्णायक ओव्हर तिसरा ओव्हर घेऊन गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहताय सचिनला. सचिन हा गोलंदाजी ट्रॅकवरती आला. स्ट्रायकिंग वरती इन्फॉर्म फलंदाज अर्थात प्रकाश भावड्या तयार. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव या बॉलवरती घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक 37 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. 11 बॉल 12 धाव्यांची गरज. ट्रॅकिंग एंडवरती सागर शिंगोळेला आपण पाहतो ज्याच्या बॅटमधून आपण एक चौकार पाहिलाय. एक फ्लॅट षटकार देखील पाहिला. एक मजबूत फलंदाज म्हणून ज्याची असणारी मुरबाड टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ओळख फलंदाज तयार. स्लॉट मध्ये फटका चांगला आडवा बॅट ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिथे मिड विकेटला. पकडला जाईल फेकला जाईल त्या कालावधीमध्ये सिंगल रनची मात्र येताना आपल्याला पाहायला मिळते. गुड बॉलिंग गोलंदाज सचिनला आपण पाहता जिथे 12 बॉलमध्ये 13 धावा बनवायच्या होत्या. 2 बॉल त्याने फेकी केलेत आणि 2 बॉलमध्ये धावा दिल्यात फक्त 2. हा निर्णायक ओव्हर. गोलंदाज सचिन तयार. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं. स्लोवर वन होता लवकर पिक केला. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं फटका चांगला आहे. खेळकडनं झाले मिस्टेक. त्याचं बॅटिंग करणाऱ्या संघाला मिळतं रिवॉर्ड. धावा मिळतील 4. प्रकाशच्या बॅटमधून 1 for 4 चौकार. चार धावा येत आहेत. बॅटिंग चांगली राहिली. फलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रकाश. टीमची टोटल जर आपण पाहिली तर धावफलकावरती धावा जोडल्या जात आहेत 42. स्लोवर वन पिक केला. फटका दमदार स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक आहे तिथे त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडून मारले. एका टप्प्यानंतर मुसंडी. धावा 4. महाविकास आघाडी चषक चौकार. तीन धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बॅटिंगला लाजवाब आपण पाहिलेली या मॅच मध्ये जय भोलेनाथ स्पोर्ट्स क्लब कोरावले हा क्रिकेट संघ दुसऱ्या डावात बॅटिंग करत होता. बिग हिट केलाय. MS धोनी स्टाईल हा सामना केलाय. फिनिश
पहिला मॅच जिंकतीये टीम जय भोलेनाथ स्पोर्ट्स क्लब कोरावले. कॉंग्रॅच्युलेशन्स बॉयज, हार्ड अँड टफ लक. स्वर्गीय रुपेश दादा. यस डीजे अमीर.